आणि आता मुंबई आणि पुण्यातल्या इतर बातम्या आपण बघूयात। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 28%च पाणी साठा, आवश्यकता भासल्यास 10 ते 15% पाणी कपातीचे पालिकेकडून संकेत। मुंबईत 37°C तापमानाची नोंद, पुढचे 2 ते 3 दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता। सोने 71,000 प्रति तोळा तर 1,400 रुपयांच्या वाढीसह चांदीचा देखील दर आता 80,900 रुपये प्रति किलोवर। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात। उद्यान विभागाकडून मोठ्या आणि धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणीच्या कामाला सुरुवात झाली। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारी टीका टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कठोर पावलं उचललेत त्यांनी। रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदारच नाही तर आता महानगरपालिका अभियंत्यांवर देखील जबाबदारी निश्चित केली जाणार। पुण्यात 100हून अधिक रुग्णालय आता विनापरवाना। पालिका हद्दीमधील 840 खासगी रुग्णालयांपैकी 410 रुग्णालयांच्या परवान्याची मुदत 31 मार्चला संपुष्टात आली। 9 एप्रिलपर्यंत बोरघाटात सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाले सफाई अद्याप कागदावरच, साफसफाईचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर देखील कामाला सुरुवात नाही।